सावर्डी इथल्या आवळे फार्म हाऊसच्या पिछाडीला असलेल्या निर्जन गायरानामध्ये मेंढपाळांना झुडपामध्ये सडलेल्या स्थितीतला मृतदेह आढळून आला। त्यांनी पोलीस पाटलांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी पेठवडगाव पोलिसांशी संपर्क साधला। पेठवडगावचे पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले। त्यांना झुडपामध्ये पूर्णपणे सडलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळून आला। मृतदेहाशेजारी पिकावर मारण्यात येणाऱ्या कीटकनाशकाच्या औषधाची बाटली आढळून आली। त्या ठिकाणी असलेल्या दुचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांचा शोध घेतला। मृत व्यक्ती ही सांगलीतील संजय नगरमध्ये राहणारी सागर शेंडगे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। सागर शेंडगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। एका खंडणीच्या गुन्ह्यात सांगली पोलीस त्याचा शोध घेत होते। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत होता। दरम्यान सागर शेंडगेच्या नातेवाईकांनी हा आत्महत्येचं प्रकरण असून घातपात असावा असा संशय व्यक्त केलाय। पेठवडगाव पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत।